आम्ही 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीची बंदी कालावधी वाढवलेली होती आणि आता मासेमारीचा हंगाम उद्यापासून सुरू होतो आहे आणि म्हणून मच्छीमारांचा आम्ही एकंदरीत हे जे काय राज्य सरकार म्हणून आम्ही जी काय भूमिका घेतली बंदी कालावधी वाढवायची, मला या खात्याचा मंत्री म्हणून मला विश्वास आहे की ह्या वर्षी निश्चित पद्धतीने चांगलं उत्पादन आणि चांगले मासे आमच्या मच्छीमारांना भेटतील, ज्याच्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा होईल आणि निश्चित पद्धतीने राज्याचं पण उत्पादन ह्या निमित्ताने वाढेल. ड्रोन कॅमेरे वाढवणार आहेत का? 10 अजून नवीन ड्रोन कॅमेरा आम्ही मागवलेले आहेत. 2 स्टीलच्या गस्ती नौका, तो जे 10-15 मागवले त्याच्या पहिल्या 2 आमच्याकडे आलेले आहेत. 1-2 दिवसांमध्ये तेही कार्यान्वित होतील. म्हणजे 10 ड्रोन आणि 1-2 स्टीलच्या गस्ती नौका. पहिल्या कशा लाकडी असायच्या, आता स्टीलच्या येणार आहेत. त्याच्यामुळे आपली जी सागरी हद्द आहे 12 नॉटिकल माईल्सपर्यंतची ती अत्यंत सुरक्षित असेल. आमचे मत्स्य खाते म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की आमच्या मच्छीमारांचा हक्क कोणीही हिरवून घेणार नाही, एवढी कडक आम्ही आमच्या मत्स्य खात्याची भूमिका असल्यामुळे कोणीच हिंमत करू शकणार नाही. म्हणून तर ही सगळी साधन समृद्धी मी वाढवतोय ना. जे त्यांना आम्ही जप्त करतो. LED लाईटचे जे काय त्यांची साधनं आहेत ती आम्ही जप्त करून घेतो, विक्री करून टाकतो. म्हणजे त्यांना असं वाटेल की मी परत महाराष्ट्राच्या हद्दीत येऊ नये एवढी आम्ही त्यांची मिलेवाट लावतो. आम्हाला त्यांच्याबद्दल बिलकुल आम्हाला सहानुभूती नाही. तुम्हाला तुमच्या हद्दीमध्ये बसून अगर मासेमारी करायची असेल तर स्वागत, पण आमच्या हद्दीत आलात आणि आमच्या मच्छीमारांच्या हक्काची मासे अगर तुम्ही हिरवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही काय सुखरूप परत आपल्या हद्दीत जाणार नाही, एवढी काळजी माझं खातं निश्चित पद्धतीने घेईल. पुनर्विचार होणार आहे डिझेल परतावर नाही. आता तो जो बल्क कन्झ्युमरमध्ये जो आमच्या मच्छीमारांना टाकलेला आहे त्या बाबतीमध्ये 2 दिवसा अगोदरच आदरणीय खासदार राणेसाहेब मत्स्य मंत्र्यांना आणि पेट्रोलियम मंत्र्यांना ह्याबाबत भेटलेले आहेत. युद्धाची परिस्थितीमुळे थोडा तो विलंब होतो आहे, पण माझ्या माहिती अनुसार काही आठवड्यातच आपल्या मच्छीमारांना त्या बल्क कन्झ्युमरच्या यादीतून बाहेर टाकण्याचा महत्त्वाकांक्षी आणि चांगला निर्णय आमच्या आदरणीय मोदी साहेब घेणार आहे. परवा मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं. सगळं आम्ही तयार आहोत. आता जे काही इंटरनॅशनल जे क्रूज असतात जे सरळ मुंबईवरून गोव्याला जातात, येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये थांबणार आहेत. त्याच्यामुळे असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल. इथलं रत्नागिरीमध्ये स्वतःचं टर्मिनल असल्यामुळे त्याचं वेगळा महत्त्व निर्माण होईल. मोठ्या क्रूज, लहान बोटी प्लस जो आम्ही वॉटर ट्रान्सपोर्टचा प्रोजेक्ट जो आम्ही सुरू करतो आहे जल वाहतुकीचा आहे त्याच्यासाठी पण आम्ही तो टर्मिनल वापरणार आहे. म्हणून कुठेही विलंब नाही. तोडगा काढण्यासाठीच नितेश राणेला मंत्री बनवलेला आहे. म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा, काहीच टेक्निकल अडचण. आम्हाला तोडगा काढण्यासाठी काढण्यामध्ये आम्ही PhD केलेला आहे. म्हणून कुठलेही प्रत्येक बंद प्रकल्पाला चालू करण्यासाठी जी ताकद लागते, जी मेहनत लागते, जी इच्छाशक्ती लागते ती सगळी आमच्याकडे आहे. युनिट आपण आणतो सतकोंडीमध्ये. हो, तिथे 4 स्क्वेअरचं ते आहे. गोवा शिपयार्ड आहे इथे मोठं येत आहे. ते त्यांचा आता रस्त्यासाठी मी कालच MMB कडून त्यांचा एक रस्ता पाहिजे त्यांना प्रवेशाकडे, त्याच्यासाठी आम्ही निधीची तरतूद करून दिली. म्हणून शिपयार्ड म्हणजे जहाज बांधणी ते धोरण जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या महाराष्ट्रात आणलं पहिल्या 100 दिवसामध्ये, त्या धोरणाला आकर्षित होऊन असंख्य मोठ्यातले मोठे उद्योजक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आता उद्याच मी सिंधुदुर्गामध्ये बोट बनवण्याच्या कारखान्याचं भूमिपूजन करतोय. तसंच तुमच्या रत्नागिरीमध्ये हे भगवती बंदर असो, गोवा शिपयार्ड असो, दिघीच्या इथे आम्ही विकास करतोय. प्लस आपल्या इथे 4 स्क्वेअर नावाचं इथे शिपयार्ड येत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये 2030 पर्यंत ह्या जहाज बांधणी क्षेत्रातून 60 ते 70 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्या मार्गावर त्या कामाला आम्ही लागलेलो आहे. खलाशांच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त व्हेरिफिकेशन किंवा असं काही कठोर निर्णय बघा, जो खलाशी असेल तो आमचा भारतीय असला पाहिजे. नुसतं आधार कार्ड चालणार नाही. म्हणजे मतदार यादीमध्ये पण त्याचं नाव असलं पाहिजे. सगळ्या पद्धतीचं व्हेरिफिकेशन हे केंद्र आणि राज्य सरकार म्हणून आमची भूमिका आहे. माझी स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून आहे की मला किनारपट्टी ही जिहादमुक्त करायची आहे आणि त्यासाठी लागणारी जी मोहीम आहे, जी तुम्ही मिरकरवाड्याच्या नावाने एक ट्रेलर जो बघितलेला आहे
टप्प्याटप्प्याने तुम्ही बघत राहा. मध्ये त्याचा पहिला फेजचा जो 22 कोटीचं काम आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, त्याचं आम्ही उद्घाटन करू आणि मग तिसऱ्या फेजसाठी आम्ही कामाला लागू. बंदराचा विकासासंदर्भात जिल्हा हो, बंदर विकासाचा आधार आहे. आता मुंदळाच्या नावाने गुजरातचा विकास झाला. हां, तसंच ह्या आपल्या विविध जे बंदरं आम्ही आता विकसित करतोय, जहाज बांधणीचे प्रकल्प जे आणतोय, जेट्टी नवीन नवीन तयार करतोय, इथे क्रूज टर्मिनलपासून जलवाहतुकीचे पर्याय आम्ही इथे तयार करतोय. तुमच्या रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना या जहाज बांधणी आणि बंदर क्षेत्रामध्ये नोकऱ्या निर्माण होणार आहेत. म्हणून त्याहीसाठी मी आमच्या लोढा साहेबांची जे आमचे कौशल्य विकास मंत्री आहेत, मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे की त्या बाबतीमध्ये कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम की बंदर क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या नोकऱ्या आहेत, कुठले स्किल आम्हाला लागतात, त्याही बाबतीच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आणि सेमिनार घेणार आहोत. मी रत्नागिरीच्या पण तरुणांना सांगेन, नुसतं बघत बसू नका, बघा बंदर येतोय, बघा भगवती बंदर, असं नाही. त्याच्याबद्दल माहिती घ्या, स्किल डेव्हलप करा, स्किलची माहिती घ्या, कुठल्या प्रकारची नोकरी असेल, कुठल्या प्रकारची स्किल मला लागेल त्याची तयारी करा, मार्गदर्शन घ्या, ट्रेनिंग घ्या. इकडे रत्नागिरीमध्ये जे जे प्रकल्प माझ्या बंदरच्या खात्यातून येतील ते सगळ्या रत्नागिरीच्याच माझ्या तरुणांना भेटणार आहे. हा तुमच्या माध्यमातून त्यांना शब्द देतो. ट्रेनिंग सेंटर अगोदर काय सुरू करून होईल ना, त्या पण हवे, त्याच्या पण मार्गावर पडते. म्हणून तुम्ही कौशल्य विकासचं नाव घेतलं ना, त्याच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. फक्त त्याच्यासाठी कोर्सेस कुठल्या द्यायचे आहेत. आता उदाहरणार्थ आपल्या इकडे ITI आहेत, ITI मध्ये आम्ही बंदर क्षेत्रातल्या जहाज बांधणीचे काही आम्ही स्किल आम्ही त्याच्यात आणणार आहोत, जेणेकरून ते स्किल कोर्सेस केल्यानंतर उद्या आम्हाला गोवा शिपयार्डमध्ये अगर आम्हाला उदाहरण 2000 मुलं लागतील तर लगेच रत्नागिरीच्या तरुणांना आम्ही संपर्क करणार की बाबा कोणी ज्या शिपयार्डमध्ये नोकऱ्या म्हणजे ट्रेनिंग घेतली आहे त्यांनी आम्हाला संपर्क करावा, आम्ही लगेच त्यांना नोकऱ्या देऊ. आता एक 5% राहिलेला आहे. तुम्ही बघा ना, जाऊन बघा ना, हा प्रश्न रुटीन विचारण्यापेक्षा 1-2-5% राहिलेला आहे. मला वाटतं ह्या डिसेंबरपर्यंत सगळं पूर्ण होऊन जाईल. आता काहीच राहिलेलं नाही. हा आता प्रश्न जुना झालेला आहे. पत्रकार मित्रांना पण सांगेन, आता ह्या प्रश्नामध्ये काय असं बोलतो ना, ज्यूस राहिलेलं नाही, कमी झालेला आहे. आता तो रस्ता आमचा होत राहिला तर 1-2% काम आहे ते पूर्ण करता येईल. बघा, मराठा आरक्षण देणारे आमचे देवेंद्र फडणवीसांचंच सरकार होतं, ते पण टिकणारं. आणि म्हणून आमचं असं मत आहे की हिंदू समाजामध्ये कोणीच जातीमध्ये भांडू नये. प्रत्येकाने हिंदू म्हणून पुढे यावं. प्रत्येक जातीला त्याच पद्धतीचं ताकद आरक्षणाच्या माध्यमातून असो, सोयीसुविधाच्या माध्यमातून असो, महामंडळाच्या माध्यमातून देण्यासाठी आमचं सरकार शब्दापलीकडे कृतीतून दाखवून आलेलं आहे. आज प्रत्येक OBC समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो, प्रत्येकाला जेवढं देवेंद्रजींच्या सरकारने दिलं, अजून कुठल्या सरकारने दिलं, कोणीतरी माझ्यावर डिबेट करावं, बसावं माझ्यावर स्टेजवर. आणि म्हणून प्रत्येक समाजाला हिंदू म्हणून, हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे ना, म्हणजे हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील ते सगळं आमचं सरकार करत आहे. पत्राचा विषय आला ना, मराठा समाजाचा आपण भावना तीव्र व्यक्त केल्या. काय पत्राचा विषय आला ना. हो, कारण का एक लक्षात घ्या, माझ्या खात्यामध्ये काही सडके आंबे आहेत है ना, जे बोटी सोडतात, उगाचे परवाने देतात. तसं प्रत्येक खात्यामध्ये असे 1-2 सडके अधिकारी असतात, त्यांच्यामुळे आमचं सरकार बदनाम होतं. बरोबर आहे ना. मनोज जरांगेंचा मुद्दा चुकीचा नव्हता, मुद्दा बरोबर होता की बाबा अशा पद्धतीचे जात पडताळणीमध्ये आमच्या काही मराठा तरुणांना का डावललं गेलं. पण ती चूक बावनकुळे साहेबांची नव्हती, ते या खात्या सडक्या आंब्यांची होती. सडक्या अधिकारी आहेत, त्यांना आम्ही नीट करण्याचे सगळे आम्ही त्याच्यात PhD केलं हो. तुम्ही मुंब्राचा उल्लेख केला, मुंब्राचं नाव मुंब्रा देवी म्हणून लवकरच होणार आहे. मुंबई देवी म्हणून लवकरच जाहीर होणार आहे, मुंब्रा देवी म्हणून. पूर्वी होतं का? हो, होतो. पहिलं आपण सगळे हिंदूच होतो, म्हणून त्याच्यामध्ये परत आपण हिंदूला सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करत आहोत. आम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर कसं केलं, तसंच लवकरच मुंब्राचं मुंब्रा देवी होऊन जाणार. बंदरामध्ये केरळच्या ट्रॉलर असतील, कर्नाटकच्या ट्रॉलरचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असतो, तिथल्या मच्छीमारांना मोठा त्रास होतो. तर त्या जे ट्रॉलर असतात त्यांच्यावरती बंदुका देखील असतात आणि त्यामुळे भीतीचं वातावरण. बघा, आता अशा पद्धतीच्या काही तक्रार तुमच्याकडे आल्या. आता आमचे ACF काम करतायत, असिस्टंट कमिशनर ऑफ फिशरीज, सगळेजण आमच्या संपर्कात आहे. आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत. माझ्या कारकिर्दीमध्ये केरळ असो, गुजरात असो, गोवा असो, कुठूनही मालपी कुठूनही कुठलाही ट्रॉलर आला आम्ही त्याला परत जायलाच देत नाही. कुठला सुटला असेल तुम्ही सांगा, आम्ही त्याच्यावर पण कारवाई करू. पण LED असो,
ह्यांना डिझेल देतो कोण? आमच्यातलेच काही मच्छीमार संस्था देत आहेत. ते पण बंद झालं पाहिजे. आमच्या मच्छीमार काही संस्थांनी निर्णय घेतला की ह्यांना डिझेलच द्यायचं नाही, आपल्या हद्दीत कोण येणारच नाही. त्याहीबद्दल विचार करा. तेही आव्हान मी काही मच्छीमार संस्थांना केलेलं आहे. हरणे आणि त्या बाजूला तिकडचे जे स्थानिक आमदार होते त्यांनी तो विषय काढलेला. मी तोच त्यांना सांगितलं की तिकडच्या जे मत्स्याचे जे आमचे काही संस्था आहेत, कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत, त्यांना डिझेल देण्याचं बंद करून टाकावं ना. बघा कसं सगळे आपल्याकडे यायला बंद होऊन जातील. त्या परिसरामध्ये फायरिंग देखील झाली होती. तर त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आमच्या अधिकाऱ्यात द्यायची गरज आहे सगळं कारवाया झाल्या. पण जेवढी कडक, आता आम्ही स्टीलच्या गस्ती नौका घेतोय. पहिल्या लाकडी असायच्या, म्हणजे समोर AK-47 आणि आमची वास्को द गामाची गन असं कळलं ना. आता आमच्याकडे स्टीलच्या गस्ती आधुनिक आहे, त्याच्यामध्ये सगळे असे स्पेसिफिकेशन आहे, कोण पण बाहेर आमच्या हातातून सुटू शकत नाही एवढी क्षमता त्या गस्ती नौकामध्ये. तुम्ही बघा अजून कसं कडक होणार. हरणे जेटीचा विषय आहे तो कधीपर्यंत काय हरणे जेटी आहे ना, बंदरचं काम आता माझ्या अनुसार मार्च 2027 पर्यंत त्यांना मी शेवटचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. माझ्याकडे त्यांनी जे पहिलं ऑक्टोबर 2026ला संपणार होतं, पण आता शेवटचं एक्सटेन्शन त्याला मार्च 2027 पर्यंत दिलेलं आहे. मी त्याला माझी उद्घाटनाची तारीख पण देऊन टाकलेली आहे. त्या दिवशी येऊन मी ते उद्घाटन करणार. फरक कारण तुम्हाला आता मोठे मासे भेटतील, त्यांना पूर्ण तेवढा कार्यकाळ द्यायलाच लागतो. नाहीतर तुम्हाला बघा छोटे छोटे पॉम्फ्रेट भेटायचे, त्याच्यामुळे आपलं नुकसान व्हायचं. आता ह्यावेळी तुम्ही मुद्दामून एक 20-25 दिवसानंतर मच्छीमार समाजाला जाऊन विचारा काय फरक पडला यावेळी. सरकारने तुमच्यासाठी निर्णय, मोठे मासे भेटलेत का? तुमच्या पण बघा ताटावर वेगवेगळे मासे भेटतील यावेळी. माझी आठवण करा फक्त तेव्हा. चल ना. एक राजकीय प्रश्न असा आहे की पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन नाही, डिझास्टर मॅन आहेत. आता त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाणजींनी काँग्रेसचं केवढं डिझास्टर करून टाकलेलं, त्याच्यामुळे काँग्रेस आज पण विरोधी पक्षामध्ये आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचाच पाप आहे की आज काँग्रेस आज विरोधी पक्षामध्ये आहे. म्हणून आमच्या जरा थांबा ना, जरा मी बोलताना मध्ये कशाला बाबा, विनंती आहे. म्हणून मी पृथ्वीराज चव्हाण म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल त्यांनी बोट उचलायचा विचारच करू नका. ज्या कोस्टल रोडवर आपण जातो, ज्या शक्तीपीठवर उद्या आपण जाणार, जे नवीन आपण हायवे बघतोय, ते सगळ्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पना आहे. ते कधीच पृथ्वीराज चव्हाण साहेबांना जमलं नसतं. नवी मुंबईतला एक संजय राऊतांनी सराव केला की अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी शिवसेना विकली. काय उत्तर असेल? असं आहे की आता हा काय तिथे चहा पाजायला होता का निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये? कोणी काय विकताना पाहिल्यानंतर आपल्या देशामध्ये संविधान आहे, नियम आहेत, कायदे आहेत. आपला देश लोकशाही मानणारा देश आहे आणि म्हणून आपल्या निवडणूक आयोगाला बदनाम करायचं, हे जे मी आज भाषणात बोललो ना, आपल्या हिंदू राष्ट्रालाच बदनाम करायचं, महत्त्वाच्या संस्थांना बदनाम करायचं आणि जिहादला मदत करायची, हेच त्याचा प्रकार आहे. म्हणजे उद्या निवडणुकीचाच काय अर्थ असू नये, कारण का निवडणूक आयोग हे ह्यांचे मनसुबे आहेत. हे अर्बन नक्षल असे विचार करतात. त्याच्यामध्ये कदाचित आमचा संजय राजाराम राऊत असेल. दिलेले होते बेलकरवाड्या संदर्भामध्ये, त्याची ना नेमणूक त्यांना सगळ्यांना नियुक्ती आम्ही परत देतो. उलट आम्ही त्यांना एक्सटेन्शन दिलंय. आता त्याच्यामध्ये त्यांचे पगार आणि त्यांना युनिफॉर्म देण्याचा आमचा विचार आहे. आकृती बंदच्या अंतर्गत मत्स्य खात्यामध्ये मी 440 पदं नवीन निर्माण केली. 240 पदांची नियुक्तीचे पत्र पण आलेले आहेत. बंदर खात्यामध्ये मी 420 नवीन पदं तयार केलेली आहेत. त्याचं पण आता GR निघणार आहे. म्हणजे टोटल माझ्याच खात्यातून 900 नवीन पदं आपल्या तरुणींना उपलब्ध होणं, ते पण शासकीय नोकऱ्यांची. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.